अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया मासवडी रस्सा. ही ना आमच्या गावाकडे डिश बनवली जाते. रस्स्यासाठी लागणारे साहित्य: एक कांदा आहे मोठा, उभा चिरून घेतलाय. खोबरे लागणारे, कोथिंबीरीचे देठ लागणारे, गरम मसाला, मीठ, लाल मिरची पावडर, कांदा मसाला, हळद लागणारे, हे अख्खे धने, आले लागणारे, लसूण, हे 1 चमचा अख्खे धने ते भाजून घ्यायचे. धने भाजून झाले, हे ना मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. खोबरे भाजून घ्यायचे. खोबरे पण लाल होतोवर भाजून घ्यायचे. खोबरे पण भाजून झाले, हे पण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. कांदा भाजून घेऊ. थोडेसे ना तेल टाकू. कांदा भाजण्यापुरतं तेल टाकले. याच्यातच लसूण भाजून घेऊ. आले पण टाकायचे. याचा ना कलर चेंज होतो भाजून घ्यायचं. कांदा भाजून झालाय. कोथिंबीर पण त्याच्यात टाकून घ्यायची, ती पण चांगली भाजून घ्यायची. कांदा आणि कोथिंबीर परतून झाली की मिक्सर मधून वाटून घ्यायचे. एक पातेले घेतले. पातेल्यामध्ये ना तेल टाकायचं. तेल थोडस जास्तच टाकायचं. कढीपत्ता टाकायचा. कांदा लसूण मसाला टाकायचा. लाल मिरची पावडर टाकायची. हळद टाकायची. हे मिक्सर मधून बारीक केलेलं वाटण टाकून घ्यायचं आणि हे वाटण ना चांगलं तेलावर परतून घ्यायचं. हे ना स्लो गॅसवर चांगलं परतून घ्यायचं. तेल सुटतपर्यंत हा मसाला परतायचा. मसाल्याला तेल सुटायला लागले, याच्यात ना गरम पाणी ओतून घ्यायचं, म्हणजे रस्स्याला ना चांगली चव येईल. मसाल्याला ना चांगले तेल सुटले. आता गरम पाणी टाकून घेऊ. मीठ टाकायचे. मग याला 5 मिनिटं उकळी काढून घेऊ. रस्स्याला ना चांगली उकळी आली. गरम मसाला टाकायचा आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची कापलेली. दोन मिनिटं ना उकळून द्यायचं. मासवडी रस्सा तयार झालाय. चांगला कट पण आलाय त्याला. तर मसाला ना थोडासा शिल्लक राहिलाय आणि ही खरवड याने ना रस्स्याला चांगली टेस्ट येते. रस्सा आहे ना हा ओतून घ्यायचा याच्यामध्ये आणि 2 मिनिटं उकळी काढून घ्यायची. रस्स्याला ना चांगली चव येईन. अजून रस्स्याला ना चांगली उकळी आली. रस्सा तयार झालाय. मासवडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: हे 4 उभे चिरलेले कांदे, खोबरे, तीळ लागणारे, कोथिंबीर बारीक चिरलेले, शेंगदाणे, लसूण लागणारे, हळद, मीठ, लाल मिरची पावडर,
कांदा मसाला, जिरे लागणार आहे. आता तीळ भाजून घ्यायचे. एक कढई घेतली, त्याच्यात तीळ टाकायचे. स्लो गॅसवर भाजून घ्यायचे ते. तिळामध्येच ना शेंगदाणे भाजून घेऊ. हे 3 चमचे शेंगदाणे. लसूण पण भाजून घ्यायचा. हे सगळं ना एकत्र वाटून घ्यायचंय. तेव्हा मी एकत्रच भाजायला टाकलंय सगळं. थोडासा ना याचा कच्चापण जाण्यासाठी लसूण टाकलाय. तीळ, शेंगदाणे आणि लसूण हे भाजून झाले. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थोडेसे ना मोठाले वाटून घ्यायचे. खोबरं पण भाजून घ्यायचं. खोबरे पण भाजून झाले. हे पण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. कांदा पण भाजून घ्यायचा आहे. हे 4 मोठे कांदे आणि हे चांगले ना चांगले बारीक कापून घेतलेले म्हणजे वाटायला नाही लागले पाहिजे. ते घेतली, तेल टाकायचं. तेल गरम झालंय, जिरी टाकून घ्यायची. जिरी टाकून झाली, कांदा मसाला टाकायचा. लाल मिरची पावडर टाकायची. हळद टाकायची. हे वाटून घेतलेला मसाला टाकायचा. हा भाजलेला कांदा पण टाकून घ्यायचा. ते ना सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. याच्यातच मीठ टाकून घ्यायचं. याच्यातच कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि मासवडीचा मसाला तयार झालाय. आता बेसन तयार करून घेऊ. बेसनासाठी लागणारं साहित्य हे 1 वाटी बेसन आहे, कोथिंबीर लागणारी, जिरी लागणारी, ओवा, हळद, हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा आहे, मीठ लागणार आहे. कढईत ना थोडेसे तेल टाकायचे. तेल गरम झाले की जिरी टाकायची. ओवा टाकायचा. हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा ठेचा टाकायचा. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हळद टाकायची. एक वाटी बेसन आहे तर 2 वाटी पाणी टाकायचं. एक चाळण घ्यायची, बेसन घ्यायचं आणि हे बेसन चाळूनच टाकायचं म्हणजे गाठी नाही होणार याच्यात. हे ना मिक्स करून घ्यायचं. हे 5 मिनिटं ना असं मिक्स करीत राहायचं. याच्यातल्या ना गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या. मीठ टाकायचं राहिलं होतं, मीठ टाकून घेऊ. आणि चांगलं मिक्स करायचं. 5 मिनिटं ना झाकण ठेवून वाफ काढून घेऊ. 5 मिनिटं झाले, झाकण काढून बघू बेसन शिजलंय का.
हाताला ना थोडेसे पाणी लावायचे आणि असे चेक करायचं. जर हाताला चिकटले नाही तर बेसन शिजले. हे ना थापून घ्यायच्या. असा कपडा घ्यायचा, ओला करून घ्यायचा. थोडेसे ना पाणी घ्यायचे, पाणी असे टाकायचे. खोबरे टाकायचे. थोडीशी कोथिंबीर टाकायची. बेसन टाकून घ्यायचं. हाताला ना थोडे पाणी लावायचं आणि बेसन असं पांगवायचं. म्हणजे चटके लागणार नाही. हा मासवडीचा मसाला आहे ना, हा भरून घ्यायचा. असा दाबून भरून घ्यायचा. कपडा आहे ना असा थोडा थोडा असं दाबून घ्यायचं. माशाचा आकार आला पाहिजे. मासवडी ना तयार झाली. आता एका ताटामध्ये काढून घेऊ. मासवडी तयार झाली. थंड झाली का कट करून घ्यायची. हाताला ना पाणी लावायचं आणि बेसन असं पांगवून घ्यायचं. असं ना दाबून भरून घ्यायचं आणि अशी मोडपून घ्यायची मासवडी. अशी दाबून घ्यायची. माशाचा आकार द्यायचा. मासवडी तयार झाली का बघू. एकदम मासवडी मस्त तयार झाली. ना एका ताटामध्ये काढून घेऊ आणि ही थंड झाली का कट करून घ्यायची. मासवडी थंड झाली, कट करून घेऊ. मासवडी ना कट करून झाली. एकदम परफेक्ट कट झाली. प्लेटिंग करून घेऊ. Like, comment, and subscribe.